नमस्कार मित्रांनो, आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी. सोनं होय, तेच सोनं ज्याला आपण सुरक्षित गुंतवणूक समजतो, आज अक्षरशः तोंडावर येऊन आपटलं आहे. 25 वर्षाचा रेकॉर्ड तुटला आहे आणि बाजारात निर्माण झालाय प्रचंड खळबळजनक माहोल. नेमकं काय झालंय आणि त्याच्या मागची कारणं काय आहेत, आज आपण पाहून घेऊयात. आज सकाळी मार्केट उघडताच सोन्याच्या दरात अचानक मोठी घसरण झाली. गेल्या काही दिवसांपासून दर वाढत होते, पण आजची परिस्थिती पूर्णपणे उलट झाली आहे. गुंतवणूक करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरती चिंता जाणवत आहे आणि सर्वसामान्य ग्राहक गोंधळात सापडले गेले आहेत. तर 25 वर्षातील मोठी घसरण नेमकी का आणि कशी झाली? तर आपण ते आता पाहून घेऊयात. तज्ञ सांगतात की यामागे काही मोठी कारणं आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाला आहे. जागतिक पातळीवरती व्याजदर वाढले आहेत. गुंतवणूकदारांची सोन्यातून पैसा काढून शेअर मार्केटकडे वळवला जातो. म्हणजे मंडळी गुंतवणूक जे करतायत पैसे सोन्यामध्ये, ते पैसे काढून डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा सोन्याचे दर सहज कमी होतात. कारण सोने डॉलरमध्ये ट्रेड होतात. याचा जागतिक पातळीवरती परिणाम काय होणार आहे आणि काय होईल हे आपण पाहून घेऊया. अमेरिका, चीन आणि युरोपमधील आर्थिक धोरणांमुळे सोन्यावर दबाव वाढला आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारात सुरक्षिततेऐवजी नफा शोधत आहेत. तर आता भारतातील परिस्थिती आपण पाहून घेऊयात. भारतात सोन्याला केवळ गुंतवणूक नाही तर भावनिक मूल्य आहे. लग्नसराईच्या हंगामात जवळ येतो आणि अशा वेळेस दर घसरल्याने ग्राहकांसाठी ही सुवर्ण संधी ठरू शकते. प्रश्न असा आहे की घसरून तात्पुरते आहे की लॉंग टर्मसाठी, की अजून दर खाली जाणार? ते आपण पाहून घेऊ. तज्ञांच्या मते आर्थिक विश्लेषण सांगतात की जर जागतिक बाजार स्थिर झाला तर सोने पुन्हा वाढू शकेल. पण जर डॉलर अजून अजून मजबूत झाला तर आणखीन घसरण संभवते. काही तज्ञ म्हणतात की ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगली संधी आहे, तर काही जण सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत. सर्वसामान्य लोकांनी काय करावे? चला तर आता पाहून घ्या. घाईघाईत विक्री करू नका. दीर्घकालीन विचार करा. छोट्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा विचार करा. मार्केट ट्रेंड लक्षात ठेवा. यानुसारच तुम्ही गुंतवणूक जी काय करायची आहे ती पुढील प्रमाणे करून घ्या. पुढे काय करायचं? जर हीच परिस्थिती राहिली तर पुढील काही दिवस बाजारात मोठी हालचाल दिसू शकते. सोने पुन्हा चमकेल की अजून घसरेल हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, सोनं जे आहे त्याची घसरणीचे संपूर्ण देशाचं लक्ष वेधवलं आहे. तुमचं काय मत आहे? ही गुंतवणुकीची संधी आहे की धोका? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच ब्रेकिंग अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भेटूयात आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत.